रात्र खूप गडद होती. पावसाच्या सरी शांतपणे पडत होत्या. रेल्वे स्टेशनच्या एका बाकावर एक तरुण शांतपणे बसला होता. त्याच्या डोळ्यांत झोप नव्हती, फक्त आठवणी होत्या. हातात त्याने एक जुना फिकट झालेला फोटो घट्ट धरला होता. त्या फोटोमध्ये एक हसरी आई आपल्या छोट्या मुलाला मिठी मारून उभी होती. तो तरुण हळू आवाजात म्हणाला, "आई, तू कुठे असशील? एकदा तरी भेट." त्या क्षणी त्याच्या मनात लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. तो लहान असताना त्याचं जग म्हणजे त्याची आई. आईच्या हातचं जेवण, तिची अंगाई, तिची माया. त्याच्यासाठी तीच सर्व काही होती. गरीब घर होतं, पण प्रेमाची श्रीमंती होती. एक दिवस मात्र सर्व काही बदललं. वडिलांचं अचानक निधन झालं. घरावर संकटांचं सावट आलं. कर्ज, उपासमार आणि लोकांचे टोमणे. आईने दिवस रात्र कष्ट केले. स्वतः उपाशी राहून मुलाला जेवू घातलं. एके दिवशी गावात एक नातेवाईक आला. त्याने मुलाला शहरात शिक्षणासाठी नेण्याचा प्रस्ताव ठेवला. आईच्या डोळ्यांत अश्रू होते, पण मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून तिने कठोर निर्णय घेतला. निघताना आईने मुलाला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, "बाळा, कितीही मोठा झालास तरी तुझी आई तुला रोज आठवेल. एक दिवस नक्की परत ये." मुलगा रडत रडत निघून गेला. शहरात शिक्षण, नोकरी, संघर्ष. दिवस वर्षांत बदलले. सुरुवातीला काही पत्र आली, मग पत्र बंद झाली. गाव बदललं, पत्ते बदलले आणि काळाने दोघांमध्ये मोठं अंतर निर्माण केलं. वर्षानुवर्षे त्या मुलाने स्वतःला कामात झोकून दिलं. पैसा मिळाला, घर मिळालं, मान सन्मान मिळाला, पण मनात एक रिकामी जागा कायम राहिली, आईची. एका दिवशी त्याला जुनी पेटी साफ करताना तोच फिकट झालेला फोटो सापडला. फोटोच्या मागे आईच्या हस्ताक्षरात एक वाक्य लिहिलेलं होतं, "माझा मुलगा एक दिवस नक्की परत येईल." हे वाचताच त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला, "मी आईला शोधणार, कितीही वर्षे झाली असली तरी." दुसऱ्या दिवशी तो आपल्या जुन्या गावाकडे निघाला. रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना प्रत्येक दृश्य त्याला बालपणात घेऊन जात होतं. गावाजवळ पोहोचल्यावर त्याचं हृदय जोराने धडधडू लागलं. पण त्याला माहीत नव्हतं, गावात त्याची वाट पाहत होती अशी एक गोष्ट, जी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होती. गावाच्या वेशीवर पाऊल ठेवताच त्याच्या मनात हजारो आठवणी जाग्या झाल्या. ज्या रस्त्यावरून तो लहानपणी धावत जायचा, तेच रस्ते आज ओस पडले होते. काही जुनी झाडं अजूनही तशीच उभी होती, पण गाव मात्र खूप बदललं होतं. तो थरथरत्या पावलांनी आपल्या जुन्या घराकडे गेला. जिथे एकेकाळी त्याचं छोटंसं कौलारू घर होतं, तिथे आता फक्त मोडकळीस आलेल्या भिंती उभ्या होत्या. अंगणात उगवलेलं गवत पाहून त्याचे डोळे पाणावले. तो हळूच त्या जागेवर बसला आणि माती हातात घेत म्हणाला, "आई, मी परत आलोय." तेवढ्यात एक वृद्ध आजोबा तिकडे आले. त्यांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं आणि विचारलं, "बाळा, तू गडू आहेस का?" तो आश्चर्यचकित झाला. "हो, पण तुम्ही मला ओळखलत?" आजोबा हसले. "अरे, तू लहान असताना मी तुला रोज खेळताना पाहायचो. तुझी आई तुझ्याबद्दल नेहमी बोलायची." हे ऐकताच त्याच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू आले. त्याने घाईघाईने विचारलं, "माझी आई कुठे आहे? ती ठीक आहे ना?" आजोबा काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. ते म्हणाले, "तुझी आई अनेक वर्ष रोज गावाच्या बसस्थानकात यायची. प्रत्येक बस थांबली की ती उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाकडे आशेने पाहायची. तिला वाटायचं, आज माझा मुलगा नक्की येईल." हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आजोबा पुढे म्हणाले, "लोक तिला वेडी म्हणायचे, पण ती फक्त एक आई होती." तो रडू लागला. "मग आता ती कुठे आहे?" आजोबांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, "2 वर्षांपूर्वी ती गाव सोडून गेली. कुणालाच सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हणाली, माझा मुलगा आला तर त्याला सांग, मी त्याच्यावर कधीच रागावले नाही." हे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. त्याला स्वतःवरच राग येऊ लागला. "मी इतकी वर्ष का आलो नाही? आई माझी वाट पाहत होती आणि मी मात्र आयुष्याच्या धावपळीत हरवून गेलो." आजोबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "अजून उशीर झालेला नाही. शेवटचा मला एवढंच माहीत आहे, ती जवळच्या शहरातल्या एका वृद्धाश्रमात काम करत होती." हे ऐकताच त्याच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. त्याने आजोबांचे आशीर्वाद घेतले आणि लगेच त्या शहराच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्याच्या मनात आता एकच ध्यास होता, आईला शोधायचाच. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं, वृद्धाश्रमात त्याची वाट पाहत होतं एक असं सत्य, जे ऐकून त्याचं हृदय तुटणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहरातील त्या वृद्धाश्रमाच्या गेटसमोर उभा होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. मनात एकच प्रश्न होता,
आई इथे असेल का? त्याने थरथरत्या हाताने गेट उघडलं आणि आत प्रवेश केला. अंगणात काही वृद्ध व्यक्ती शांतपणे बसल्या होत्या. कोणीतरी भजन म्हणत होतं तर कोणीतरी दूरवर नजर लावून आपल्या मुलांची वाट पाहत होतं. हे दृश्य पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो कार्यालयात गेला आणि व्यवस्थापकांना विचारलं, इथे काही वर्षांपूर्वी एका महिलेने काम केलं होतं. तिचं नाव शांता. व्यवस्थापक काही क्षण विचारात पडले. हो, शांताताई. खूप प्रेमळ होत्या. इथल्या प्रत्येक वृद्धांची त्या आईसारखी काळजी घ्यायच्या. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य उमटलं. तो घाईघाईने म्हणाला, त्या कुठे आहेत? मी त्यांचा मुलगा आहे. हे ऐकताच व्यवस्थापक शांत झाले. त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून एक जुनं पाकीट बाहेर काढलं. हे त्यांनी आमच्याकडे ठेवून दिलं होतं. म्हणाल्या होत्या, माझा मुलगा कधीतरी आला तर हे त्याला द्या. त्याचे हात थरथर कापत होते. त्याने पाकीट उघडलं. आत एक जुना फोटो, एक राखी आणि एक पत्र होतं. त्याने पत्र उघडलं. माझ्या लेकरा, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू मला शोधत आलास. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. मला फक्त एवढंच वाटायचं की तू सुखी असावास. मी रोज देवाकडे तुझ्यासाठी प्रार्थना केली. जर आपली भेट झाली नाही तरी लक्षात ठेव, आईचं प्रेम कधीच संपत नाही. पत्र वाचताच त्याचा बांध फुटला. तो जोरात रडू लागला. काही वेळाने त्याने व्यवस्थापकांना विचारलं, माझी आई आता कुठे आहे? व्यवस्थापकांनी खोल श्वास घेतला. 6 महिन्यांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली. त्यांना एका छोट्या आश्रमात नेण्यात आलं. तिथे त्या विश्रांती घेत आहेत. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पुन्हा आशा निर्माण झाली. म्हणजे त्या जिवंत आहेत? व्यवस्थापक हसले. हो, पण खूप अशक्त आहेत. अजूनही त्या दररोज एकच नाव घेतात, माझा मुलगा येईल. हे ऐकताच तो क्षणाचाही विलंब न करता आश्रमाकडे निघाला. गाडी वेगाने पुढे जात होती. पण त्याच्या मनात एकच भीती होती, मी उशीर तर केला नाही ना? रस्त्याच्या शेवटी त्याला आश्रमाचा फाटक दिसला. तो धावत आत गेला आणि एका खोलीसमोर येऊन थांबला. आतून एक अशक्त पण प्रेमाने भरलेला आवाज ऐकू आला, माझा बाळ एक दिवस नक्की येईल. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो थरथरत्या हाताने खोलीचं दार हळूच उघडतो. खोलीत एक साधा पलंग, देवघरात लहानसा दिवा आणि खिडकीतून येणारा मंद प्रकाश. त्या पलंगावर एक अशक्त वृद्ध आई शांतपणे पडलेली असते. तिचे केस पूर्ण पांढरे झालेले, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण डोळ्यांत अजूनही मुलाची वाट पाहणारी आशा. तो काही क्षण तसाच उभा राहतो. त्याच्या ओठांवर शब्दच येत नाहीत. शेवटी तो हळू आवाजात म्हणतो, आई. तो एकच शब्द ऐकतच वृद्ध आईचे डोळे हळूहळू उघडतात. ती त्याच्याकडे एकटक पाहत राहते. तिला विश्वासच बसत नाही. ती पुन्हा कुजबुजते, माझा बाळ? तो धावत तिच्या जवळ जातो. तिच्या पायांवर डोकं ठेवून मोठ्याने रडू लागतो, आई मला माफ कर. मी खूप उशीर केला. आईच्या थरथरणाऱ्या हातांनी त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. ती हसत म्हणाली, वेड्या, आई आपल्या लेकरावर कधी रागावत नसते. हे ऐकताच खोलीत उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आलं. आईने त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. तू किती मोठा झालास रे, पण माझ्यासाठी अजूनही तोच लहान बाळ आहेस. तो अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, आई, मला तुझ्याशिवाय काहीच नको. चल, आपण घरी जाऊ. आईने मंद स्मित केलं. घर? माझं घर तर तू आहेस बाळा. हे शब्द त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेले. त्याने आईला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत अनेक वर्षांचा विरह, वेदना आणि प्रेम एकवटलं होतं. आश्रमातील सर्वजण हा क्षण पाहून भावूक झाले. व्यवस्थापक म्हणाले, आज आम्ही आईच्या डोळ्यांत इतका आनंद पहिल्यांदाच पाहतोय. मुलाने आईला हळूच व्हीलचेअरवर बसवलं. आश्रमातून बाहेर पडताना आईने एकदा मागे वळून देवाला नमस्कार केला. ती हळू आवाजात म्हणाली, देवा, माझी एकच इच्छा होती, माझा मुलगा पुन्हा भेटावा. आज ती पूर्ण झाली. गाडीत बसल्यानंतर आईने त्याचा हात घट्ट पकडला. जणू तिला पुन्हा त्याला गमवायचं नव्हतं. पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं, नियतीने त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठी परीक्षा ठेवली होती. आई आणि मुलगा अनेक वर्षांनंतर एकत्र प्रवास करत होते. गाडीच्या खिडकीतून येणारा गार वारा आईच्या चेहऱ्यावर पडत होता. ती शांतपणे आपल्या मुलाकडे पाहत होती. जणू हरवलेलं आयुष्य पुन्हा तिला मिळालं होतं. आई हसून म्हणाली, बाळा, आज मला काहीच नको. देवाने माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली. मुलाने तिचा हात हातात घेतला. आई, आता तुला कधीच एकटं सोडणार नाही. आयुष्यभर तुझी सेवा करेन. आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. थोड्याच वेळात त्यांनी शहरातील एका छोट्याशा घरात प्रवेश केला. मुलाने आधीच सर्व तयारी केली होती.
देवघरात दिवा लावला होता, स्वयंपाकघरात आईला आवडणारे पदार्थ बनवले होते आणि भिंतीवर त्यांच्या जुन्या फोटोची सुंदर फ्रेम लावली होती. आई घरात पाऊल टाकताच म्हणाली, हे घर नाही रे, माझ्यासाठी तर स्वर्ग आहे. काही दिवस खूप आनंदात गेले. मुलगा रोज आईसाठी स्वयंपाक करू लागला. औषधं वेळेवर द्यायचा, तिच्यासोबत गप्पा मारायचा. रात्री तिच्या जवळ बसून लहानपणीच्या गोष्टी ऐकायचा. एके दिवशी आई म्हणाली, बाळा तुला आठवतं, लहानपणी तू म्हणायचास, आई मी मोठा झालो की तुला राणीसारखं ठेवीन. मुलगा हसला आणि डोळे पुसत म्हणाला, आई उशीर झाला पण माझं वचन आज पूर्ण करतोय. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. त्या रात्री अचानक आईच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. तिचा श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. मुलगा घाबरला. आई धीर धर, आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ. तो तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि म्हणाले, त्यांची प्रकृती खूप नाजूक आहे. वयामुळे शरीर खूप अशक्त झालं आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू. मुलगा बाहेरच्या बाकावर बसून रडत होता. तो देवाकडे हात जोडून म्हणाला, देवा, माझी आई मला इतक्या वर्षांनी भेटली आहे. आता तिला माझ्यापासून दूर नेऊ नकोस. तिचं उरलेलं आयुष्य मला दे. रात्रभर तो आईच्या शेजारी बसून तिचा हात हातात धरून राहिला. पहाटे आईने हळूच डोळे उघडले. ती मंद आवाजात म्हणाली, बाळा रडू नको. प्रत्येकाचं आयुष्य एक दिवस संपतं, पण आईचं प्रेम कधीच संपत नाही. मुलगा तिच्या मिठीत शिरला. आई, मला अजून तुझ्यासोबत खूप जगायचं आहे. आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तू आनंदी राहिलास तर मी कायम तुझ्यासोबत असेन. तेवढ्यात डॉक्टर पुन्हा खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं गंभीर भाव पाहून मुलाचं हृदय धडधडू लागलं. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून त्याच्या आयुष्याला पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार होता. डॉक्टर हळूहळू खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मुलाच्या मनात भीती निर्माण झाली. डॉक्टर शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, पण त्यांच्या शरीरात आता ताकद उरलेली नाही. तुम्ही त्यांच्यासोबत जितका वेळ घालवू शकता तितका घालवा. हे ऐकताच मुलाच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. तो आईजवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणाला, आई, मला अजून खूप काही सांगायचं आहे. मी तुझ्यासोबत घालवलेली ही काही दिवसांची साथ माझ्यासाठी संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठी आहे. आईने हलकेच डोळे उघडले. तिने मुलाच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाली, बाळा, आयुष्याची लांबी महत्वाची नसते, त्यातलं प्रेम महत्वाचं असतं. मुलगा रडत म्हणाला, मला माफ कर आई, मी तुझी इतकी वर्ष वाट पाहायला लावली. आईने डोकं हलवलं. आईच्या मनात लेकरासाठी राग नसतो, फक्त आशीर्वाद असतात. थोडा वेळ शांतता पसरली. खिडकीतून सकाळचे सूर्यकिरण खोलीत आले. आईने देवाकडे पाहत हात जोडले. देवा, माझ्या मुलाला सुखी ठेव. त्याच्या आयुष्यात कधीच दुःख येऊ देऊ नकोस. तिने शेवटच्यांदा मुलाचा हात घट्ट पकडला. बाळा, एक वचन दे. काय आई? जगात कोणतीही आई एकटी पडू देऊ नकोस. ज्या वृद्धांना त्यांची मुलं विसरली आहेत, त्यांच्यासाठी तू मुलगा बन. मुलगा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, आई, मी वचन देतो. आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. काही क्षणांनी तिचा हात हळूहळू सैल झाला. डोळे शांतपणे मिटले आणि तिचा श्वास कायमचा थांबला. आई, मुलाचा हंबरडा संपूर्ण हॉस्पिटलमध्ये घुमला. काही दिवसांनी त्याने आईच्या नावाने एक छोटासा वृद्धाश्रम सुरू केला. त्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक वृद्धाला तो आपल्या आई वडिलांप्रमाणे जपू लागला. भिंतीवर त्याने आईचा फोटो लावला होता. दररोज सकाळी तो त्या फोटोसमोर दिवा लावत म्हणायचा, आई, तू शरीराने माझ्यासोबत नाहीस, पण तुझे संस्कार आणि तुझं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात आहे. वर्षानुवर्षे तो वृद्धाश्रम अनेक निराधार आई वडिलांचा आधार बनला. लोक त्याला विचारायचे, हे सगळं करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? तो फक्त आईच्या फोटोकडे पाहून हसायचा आणि म्हणायचा, जगात देव दिसत नाही म्हणतात, पण मला देव माझ्या आईमध्ये दिसला. कथेचा संदेश, जगात कितीही मोठे झालो, कितीही पैसा कमावला, तरी आई वडिलांच्या प्रेमाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते आपल्या सोबत असताना त्यांना वेळ द्या, त्यांच्यावर प्रेम करा आणि त्यांची काळजी घ्या. कारण एकदा ते निघून गेले तर उरतात फक्त आठवणी आणि मनात आयुष्यभर